विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण सूक्ष्म लघु मध्यम उपक्रमाचा अभ्यास करतोय. यामध्ये आपण आत्तापर्यंत MSME ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, अर्थात लघु सूक्ष्म आणि मध्यम उपक्रम, याच्यामध्ये आपण त्याची व्याख्या लक्षात घेतली की जी व्याख्या कायद्यानं केलेली आहे आणि उत्पादन आणि यंत्रसामुग्रीमध्ये जी गुंतवणूक आहे ती गुंतवणूक याच्यामध्ये लक्षात घेतलेली आहे. त्यानंतर MSMEचं महत्त्व आपण लक्षात घेतलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचं अर्थव्यवस्थेला चालना देणं आणि रोजगार निर्मिती करणं, की त्याच्या अनुषंगाने त्याच्या आधारावर इतर सर्व कार्य पार पाडली जाऊ शकतात. परंतु भारतासारख्या विकसनशील देशामध्ये MSME सुरू करणं हे साधं सोपं नाही, खूप क्रिटिकल, गुंतागुंतीचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे आपण काही समस्या लक्षात घेतल्या. केवळ समस्या लक्षात न घेता त्या समस्यावरती उपाययोजना कशा पद्धतीनं आखता येतील त्याचाही आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. त्यानंतर MSMEचं हे धोरण राबवत असताना, त्याची उभारणी करत असताना त्या संदर्भात सरकारचं धोरण काय आहे आणि समर्थन, सहाय्य, मदत, सहकार्य कशा स्वरूपाचं आहे त्याचाही आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग खरोखरच एखादा लघु उपक्रम स्थापन करायचा असेल, सुरू करायचा असेल, तर आपल्याला त्या अनुषंगाने कोणत्या टप्प्यातून जावं लागतं, कोणत्या अवस्थेमधून जावं लागतं. तर सर्वात महत्त्वाची आणि पहिली अवस्था आपण लक्षात घेतली होती की आपल्याला सुयोग्य अशी व्यवसाय संधी आपल्याला गवसणं महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने मग ह्या व्यवसाय संधी कोणत्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्याकडं येऊ शकतात, आपल्यासमोर उभा राहू शकतात, त्याचाही आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. आणि त्यानंतर याच्यातल्या दुसऱ्या टप्प्याकडे आपण चाललो आहे की व्यवहार्यता तपासणी, याला फिजिबिलिटी चेकिंग असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण जी संधी आपण लक्षात घेतोय ती संधी व्यवहार्य आहे का, व्यवहारामध्ये ती इम्प्लिमेंट, त्याची अंमलबजावणी होऊ शकते का. म्हणून या ठिकाणी काय म्हटलं, व्यवसाय संधीचा शोध घेतल्यानंतर त्या संधीची व्यवहार्यता तपासणी करून घ्यावी लागते. कारण व्यवहार्यता तपासल्याशिवाय आपण फक्त स्वप्नरंजन करून चालणार नाही. आपल्याला स्वप्न असावं, पण ते स्वप्न इम्प्लिमेंट करता येण्यासारखं असायला हवं. आर्थिक परिस्थिती असेल, सरकारी धोरण, कायदे असतील आणि विपणनाच्या दृष्टिकोनातून संधीची तपासणी करावी लागेल. या ठिकाणी व्यवहार्यता तपासावी म्हणजे 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक, आर्थिक परिस्थिती लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी भांडवल किती लागणार आहे, स्थिर भांडवल किती, खेळतं भांडवल किती, त्याच्यामध्ये स्वतःच किती, कर्जाऊ किती, आत्ताची देशाची आर्थिक परिस्थिती काय, तेजीची आहे का मंदीची आहे, का मंदीच्या दिशेने चालू आहे, का तेजीच्या दिशेने चालू आहे. आपण जो व्यवसाय करणार आहे त्याच्यासाठी जी परिस्थिती राहणार आहे आर्थिक स्वरूपाची ती कशी असणार आहे. आपण जो व्यवसाय संधी म्हणून पाहताय त्याच्या संदर्भातली सरकारची असणारी धोरणं आणि सरकारचे असणारे कायदे हे देखील आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. आणि मग आपण जे काही निर्माण करणार आहात त्याला मार्केट, बाजारपेठ मिळणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून विपणनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या संधीची तपासणी करावी लागेल. व्यवहार्यता तपासणीसाठी अनेक विश्लेषण तंत्रे वापरली जातात. त्याच्यामध्ये इटॉप आहे, स्वॉट विश्लेषण आहे, पेस्टल आहे. म्हणजे ही विश्लेषणाची तंत्र वापरून आपण जी व्यवसाय संधी निवडलेली आहे ती व्यवहारामध्ये प्रत्यक्षात आणणं शक्य होणार आहे का याची आपण तपासणी करू शकतो. सर्वसाधारणपणे व्यवहार्यता तपासणीसाठी पुढील निकषांचा वापर केला जातो. आता व्यवहार्यता तपासता आपण 3 गोष्टीवरती महत्त्वाच्या लक्षात घेतल्या, पण त्याचबरोबर या ठिकाणी थोडंसं विस्तृतपणे मांडलेलं आपल्याला दिसून येत आहे. ते आहेत तांत्रिक निकष. जो तुम्ही संधी म्हणून पाहताय, व्यवसाय संधी म्हणून ज्याच्याकडे पाहताय त्या संदर्भातली तांत्रिक, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान हे आपल्याला लक्षात घेतं. कारण आज तंत्रज्ञान बदलाचा वेग अफाट आहे. आजचं तंत्रज्ञान उद्या नव्हे संध्याकाळी नसतं असं आपण म्हटलं तरी चालेल. म्हणजे एवढ्या वेगानं तंत्रज्ञान बदलतं आहे. त्यामुळं आपण जो व्यवसाय सुरू करून आपण स्टेबल करू पाहताय
त्याच्या संदर्भातली तांत्रिकता आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे, तांत्रिक क्षमता आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर दुसरा क्रायटेरिया आहे व्यावसायिक. कारण आपण जे करणार आहे त्याच्यातून आपल्याला अर्थार्जन, नफाप्राप्ती व्हायला पाहिजे. त्याला व्यावसायिक. आपण करणार आणि त्याच्यामधून आपल्याला कसं तरी मेकअप आपला खर्च होणार, तर ते करण्यामध्ये पॉईंट काय, हा महत्त्वाचा भाग आहे. तर त्याच्यामध्ये आपली आर्थिक उन्नती होणार आहे का, आपल्याला त्याच्यातून प्रॉफिट प्राप्त होणार आहे का, हे आपण तपासून पाहणं आवश्यक आहे. आपण गुंतवणार किती आणि त्याच्यातून आपल्याला मिळणार किती आउटपुट, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. वित्तीय निकष याच्यामध्ये फक्त लक्षात आपण भाग वरच्यापेक्षा वेगळा लक्षात घेतोय. म्हणजे आपल्याला लागणारं भांडवल जे आहे त्याच्यामध्ये स्थिर भांडवल, काही व्यवसाय असतात की त्यांना स्थिर भांडवल जास्त लागतं, काही व्यवसाय असतात की त्यांना खेळतं भांडवल जास्त लागतं. मग स्थिर भांडवल जास्त लागणार असेल तर आपल्याला सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावरती गुंतवणूक करावी लागते, आणि खेळतं भांडवल लागणार असेल तर आपल्याला आत्ता कमी लागतं, परंतु नंतर आपल्याला वारंवार खेळत्या भांडवलाची नितांत मोठ्या प्रमाणावरती गरज असते. मग हे सगळं तपासलं, मग आपण जेवढी गुंतवणूक त्याच्यामध्ये करणार आहे ते आपल्याला त्याच्यातून त्याचं रिटर्न्स कधी प्राप्त, पे बॅक पेड म्हणतो आपण त्याला, तो आपला किती आहे, 4 वर्षाचा आहे, 3 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे. कारण आता तंत्रज्ञान बदलाचा वेग आहे, तर एवढा 5-5 वर्षाचं टेन्यूर आपल्याला पे बॅक पिरियडचं बघून चालणार नाही. किंवा तंत्रज्ञान बदललं की आपल्या सगळ्याच यंत्रसामुग्री बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला चेंजेस करावे लागतात, बदल करावे लागतात, किंवा काही वेळेला नवीन सुद्धा घ्यावे लागतात. आर्थिक सामाजिक निकष. आता ह्या आर्थिक आपण लक्षात घेतलं की जे आपण सगळं करतोय ते फिजिबिलिटी आहे का. आता आपण ह्या सगळ्याच्या गोष्टीचा विचार केला, पण आपण जे करणार आहे ते आत्ता जेवढ्या किमतीमध्ये होतं तेवढ्याच किमतीमध्ये होणार आहे का, ते इकॉनॉमिकल आहे का, आणि त्याला बाजारपेठेमध्ये किंमतीच्या स्तरावरती मागणी निर्माण होणार का. कारण आपण जे तयार करतो ते जर इतर तयार करत असतील आणि त्याची किंमत कमी असेल आणि आपली जास्त असेल तर ते बाजारामध्ये टिकाव धरू शकणार नाही, किंवा प्रवेशच करू शकणार नाही. सामाजिक निकष. आपण जो काही उद्योग, व्यवसाय, व्यापार, धंदा करणार आहात, वस्तूची किंवा सेवांची निर्मिती करणार आहे, त्याला समाजाचा विरोध नसावा. सामाजिक निकषावरती ते म्हणजे सामाजिक दृष्ट्या आपलं प्रोडक्ट हे व्हायबल असायला पाहिजे, चांगलं असायला पाहिजे, किंवा योग्य असायला पाहिजे. आणि त्यानंतर आहे पर्यावरणीय निकष. आजकाल हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे, संवेदनशील विषय आहे. आपण जे करणार आहात त्यातून पर्यावरणाची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही, प्रदूषण होणार नाही, पोल्युशन होणार नाही, याची आपल्याला खात्री द्यावी लागते, आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याची तपासणी करावी लागते. आणि जर तसं काही होणार असेल तर त्याचं परिमार्जन कशा स्वरूपामध्ये करणार आहे याचंही आपल्याला त्या ठिकाणी खात्री सरकारच्या पातळीवरती किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या पातळीवरती आपल्याला ते करून द्यावं लागतं. किंबहुना आजकाल पर्यावरणाच्या वेगविविध प्रकारच्या संघटना आहेत, त्यासुद्धा याच्यावरती आवाज उठवू शकतात. त्यामुळं आपण त्या दृष्टिकोनातून विचार करूनच त्या व्यवसाय संधीची व्यवहार्यता तपासणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण तिसऱ्या मुद्द्याकडे येतोय की जे आपण लघु उपक्रम स्थापनेमध्ये जो तिसरा टप्पा आहे तो आहे प्रकल्प निवड. म्हणजे इथं आपण खरोखर जो प्रोजेक्ट करणार आहे, जो व्यवसाय, उद्योग, व्यापार, धंदा करणार आहेत, त्याची अंतिम निवड आपल्याला करायची. ही अंतिम निवड आपण कशी करू शकतो, तर प्रकल्प निवड म्हणजे काय, तर असंख्य व्यवसाय संधीतून एक व्यवहार्य व सर्वोत्कृष्ट संधी निवडणे होय. म्हणजे तुमच्याकडे 8-10 व्यवसायाचे म्हणजे प्रपोजल्स आहेत, त्यातलं एक व्यवहार्य, फिजिबल आणि एक्सलंट असं प्रपोजल तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. प्रवर्तक विविध निकषाच्या आधारे प्रकल्प निवड करीत असतात. मग हे निकष आपण वरती पाहिलेले आहेत. त्याशिवाय आपल्याला आर्थिक परिस्थिती असेल, विपणनाच्या दृष्टिकोनातून असेल, सरकारी धोरणं, कायदे या दृष्टिकोनातून असेल, आपल्याला सर्व दृष्टिकोनातून प्रकल्प निवडावा लागतो. सर्व दृष्टिकोनातून विचार करून प्रकल्प निवडावा लागतो. स्वॉट विश्लेषण आधारे प्रवर्तक बलस्थाने, दुर्बल स्थाने त्याच्यातली शोधून काढतात, संधी आणि आव्हानाचं विश्लेषण करीत असतात. किंबहुना या ठिकाणी आपण ज्यावेळेला विश्लेषण करतो त्यावेळेला तो व्यवसाय पुढं कितपत चालेल, आपल्या भाषेमध्ये म्हणायचं म्हटलं, याचं आपल्याला, त्याला अडचणी कोणत्या येतील आणि आपल्याला फेवरेबल अनुकूल कोणत्या गोष्टी असतील, भविष्यात याच्यामध्ये वाढ विस्ताराच्या संधी कोणत्या असतील, किंवा भविष्यामध्ये याला चॅलेंजेस, आव्हानं कोणती निर्माण होतील, कोणता प्रकल्प सुरू करणे शक्य व फायदेशीर आहे, त्या प्रकल्पातून किती लाभ होईल याचा विचार करून अंतिम प्रकल्प निवड केली जाते. हेही याच्यामध्ये खूप
महत्त्वाचं मानलेलं आहे. त्यानंतर लघु उपक्रम स्थापनेमधला चौथा टप्पा जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्या व्यवसायाचं स्वरूप किंवा संघटन प्रकार कशा स्वरूपाचा असणार आहे, मग आपण कोणत्या स्वरूपामध्ये व्यवसाय सुरू करणार आहेत, त्या स्वरूपामध्ये त्याची नोंदणी असेल, त्याचे परवाने असतील, ह्या सगळ्या परमिट असतील किंवा लायसन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. प्रवर्तकांना प्रकल्पासाठी योग्य संघटन प्रकार निवडावा लागतो. मग त्या प्रकल्पाची टर्नओव्हर काय असू शकेल, भांडवल गुंतवणूक किती मोठ्या प्रमाणावर असू शकेल. भारतामध्ये पुढील संघटन प्रकार अस्तित्वात आहेत. एक, एकल मालकी, प्रोप्रायटरी बिझनेस तुम्ही सुरू करू शकता, प्रोप्रायटरी इंडस्ट्री तुम्ही सुरू करू शकता. भागीदारी 2 ते 20 आपल्याला माहिती आहे, भागीदारी घेऊन आपण भागीदारी स्वरूपाचा पार्टनरशिपमध्ये आपण करू शकतो. खाजगी कंपनीचे 2-3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये खाजगी मर्यादित, फक्त तुमच्या मित्रमंडळ, कुटुंब, फॅमिली या संदर्भात मर्यादित असेल, जसं आपल्याकडं किर्लोस्कर आहेत किंवा टाटा आहेत, बिर्ला आहेत. टाटांचं नाही आहे पण बिर्ला वगैरे हे सगळे आहेत, किंवा बजाज, हे सगळे मर्यादित येऊ शकतात. पण काही त्यातले आहे की शेअर्सद्वारे मर्यादित आहेत. खाजगी कंपनी शेअर्सद्वारे, म्हणजे त्यांचं काही भांडवल असतं आणि शेअर्सच्याद्वारे सुद्धा त्यांनी काही भांडवल या ठिकाणी गोळा केलेलं असतं. त्यानंतर खाजगी कंपनी हमीद्वारे मर्यादित, म्हणजे हा एक प्रकार आपल्या प्रायव्हेट लिमिटेडमध्ये असू शकतो. त्यानंतर सार्वजनिक कंपनी. आता ही सार्वजनिक कंपनी असते, याच्यामध्ये सरकारचा मोठा भाग असतो. सरकारने सुरुवातीला याच्यामध्ये खूप मोठी सुरुवातीची गुंतवणूक केलेली असते. त्यानंतर सहकारी संस्था, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी संस्था मोठ्या प्रमाणावर असलेल्या दिसून येतात आणि मग सूत गिरणी असतील, साखर कारखाने असतील, अशासारखे उद्योग मोठ्या प्रमाणावरती सहकारी माध्यमातून उभा राहिलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय पद्धती, आजही हे कुटुंब पद्धती आपल्याकडं अस्तित्वात असलेली दिसून येतात. वेगवेगळ्या प्रकारची घराणे, व्यावसायिक घराणे आपल्याकडं आजही अस्तित्वात आहेत. अशा स्वरूपाचा व्यवसायसुद्धा आपण या ठिकाणी निर्माण करू शकतो. यापैकी म्हणजे तुम्हाला प्रकल्प किंवा व्यवसाय सुरू करत असताना त्याच्यातला महत्त्वाचा टप्पा हा सुद्धा आहे की तुमचं व्यवसायाचं संघटन प्रकार कशा स्वरूपाचं असणार आहे आणि त्या अनुषंगाने मग तुम्ही ह्याचे निर्णय घेऊ शकता की बाबा प्रकल्प आपला हा या स्वरूपामध्ये असेल असं आपण ठरवू शकतो. तर हे एक 3 मुद्दे आपण याच्यातले इंटरनल लक्षात घेतलेले आहेत. तुम्ही आजचं हे लेक्चर अतिशय शांतपणे लक्षात घेतलं, समजून घेतले. हे लघु उपक्रम उभारण्याच्या स्थापनेमधले जे टप्पे आहेत ते लक्षात घेतले, कारण यातला प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे. जेवढा आपण याच्यामध्ये सखोलात जाऊन अभ्यास कराल, विश्लेषण कराल, त्याचे बलस्थानं, दुर्बलस्थानं लक्षात घ्याल, संधी आव्हानं लक्षात घ्याल, तेवढं तुम्हाला व्यवसाय स्थापन करून पुढं तो स्थिर स्थावर करणं हे सोपं जाऊ शकेल. अर्थात ही एक दिवसाची प्रक्रिया नाही, याच्यासाठी आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो, तज्ज्ञांचे सल्ले घ्यावे लागतात आणि मग आपण याच्या संदर्भात निर्णय घेऊ शकतो.